रात्र नाही आहे, सकाळ झाली आहे. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आता वाजले सकाळचे 6 आणि अजून अंधारच आहे. आणि आता मी निघालो आहे रेल्वे स्टेशनला, कारण माझी ट्रेन आहे 6:30ला. पण आता मी जस्ट चेक केलं होतं वेअर इज माय ट्रेनवरती, तर ती अराऊंड 7 वाजता येणार आहे. तर आता मी आवरून तो बसलं आहे आणि आता निघायचं आहे. ही माझी खूप वर्षानंतरनं पुन्हा एकदा कांता ट्रेन ट्रॅव्हल असेल. हे आहे पुणतांबा रेल्वे स्टेशन आणि आता एवढी गर्दी वाटत नाही आहे ट्रेनला. ही आपली बोगी, ही आपलं सीट. फीलिंग ऑकवर्ड. चला भेटूया पुण्यात. जस्ट पुणे स्टेशनवर पोचलो आहे आणि आता मेट्रो धरून एका ठिकाणी जेवायला चाललो आहे. पुण्यात आलो आहे म्हणजे मिसळ तर खाणारच, त्याच्यामुळे मिसळ खायला चाललो आहे. हे आहे पुणे रेल्वे स्टेशनचं मेट्रो स्टेशन आणि इथून आपण चाललो आहे छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनवरती आणि तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन आरटी पुणे स्टेशन. कृपया उतरते समय सावधानी बरतें. नेक्स्ट स्टेशन. तर गाईज आता आपण जातो बेडकर मिसळला. जस्ट मी पोहोचतोच आहे म्हणून रिव्हील केलं आहे. चल दाखवतो कशी टेस्ट आहे काय. बेडेकर मिसळ किंवा बेडेकर टी स्टॉल सिन्स 1948. हे अगोदर फक्त फरसाण आणि ब्रेडच्या स्लाइस देता, त्यानंतर कट म्हणा किंवा रस्सा देता आणि यांच्या मिसळमध्ये ना थोडी बटाट्याची चटणी पण मिक्स असते आणि ही मिसळ थोडी चवीला गोड आहे, ठीकठाक आहे. चला आता आपण करूयात आपली मिसळ एन्जॉय. हा तो पुण्याचा फेमस पूल जो आता नवीन बांधला होता आणि इकडं छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन. गाईज सकाळी 6:30 वाजता घरून निघालो होतो. तिथून पुणतांबा रेल्वे स्टेशन, तिथून पुणे रेल्वे स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशन टू पुणे रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशनवरनं छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन, तिथे जेवण केलं खाली बेडेकरमध्ये. तिथून पुन्हा छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन, तिथून एरवाडा मेट्रो स्टेशन आणि तिथून फ्लॅटवर. आणि आता इथून जायचं मला ऑफिसला, फक्त लॅपटॉप ठेवायला, कारण आजची पण माझी अटेंडन्स भरली पाहिजे. माझा वीक ऑफ आहे तरी माझी अटेंडन्स जर 4 तास लॅपटॉप राहिला तर होऊन जाईल. त्यासाठी मला लॅपटॉप ठेवून नेणं 4 तासांसाठी गरजेचं आहे. नाही तर माझ्या या दिवसातले 11-12 दिवस कंप्लीट होणार नाही जे काही व्हायचे ते. मला आता इथून जायचं आहे, लॅपटॉप ठेवायचं आहे, पुन्हा यायचं आणि पुन्हा आणायला जायचं आहे. थकून गेलो आहे मी आज फुल. गाईज जस्ट अटेंडन्स मार्क करून म्हणजे लॅपटॉप घेऊन येतो आहे. एक 3:45-4ला लॅपटॉप ऑफिसमध्ये ठेवला होता लॉग इन करून आणि त्यानंतर मग मी रिटर्न आलेलो. मग सलूनला गेलो होतो, तर मग हेअर वॉश झाला, हेअरकट झाला. त्यानंतरनं रूमवर आल्यानंतरनं 1-1.5 तास झोपलो असेल. तर 7:15ला आविष्कार आला, 7:30ला पृथ्वीराज. आणि मग त्यानंतर आमचं थोडं डिस्कशन झालं ऑन द डिमाइज ऑफ आर डेप्युटी CM अजितदादा. मी ते काही कॅप्चर नाही केलं, कारण अगोदर आमचं असं डिसाईड झालं होतं की आमचे तिघांचे ऑर्गनायझेशन, आमचे कलिग्स, त्यानंतर यांनी पॉलिटिकल पार्टी, यांनी पॉलिटिकल लीडर किंवा रिलिजन आणि कास्ट या कोणत्याच टॉपिकवरती मी रेकॉर्ड करणार नाही आहे आणि ते पब्लिश नाही करणार यूट्यूबवरती. तर त्यामुळं मी ती कोणतीही गोष्ट आमचं डिस्कशन काही रेकॉर्ड केलं नाही. आणि मग त्यानंतर ना अराऊंड 8:30ला मी ऑफिसला, म्हणजे 7:30ला निघालो आणि अराऊंड 8:30 झाले आता आणि लॅपटॉप घेऊन जस्ट आलो आहे. सो गाईज
दिस इज माय न्यू हेअरकट. दिसत असेल नसेल आय डोंट नो. आणि इफ यू हॅव मिस दिस गाईज, आयुष सिरीज बघतो. त्यानंतर ना पृथ्वीराज आणि आविष्कार. त्याला सांग एक स्टेशन ठेव म्हणून त्या पोडियम जवळ. सो गाईज आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट.